घामोळ्यांना कसं आवरायचं? घामोळ्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर बेसिकली ते काय असतं ना, तुमच्या ज्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांची तोंड ब्लॉक होतात. ती वरवरती झाली ना त्याचे ट्रान्सपरंट छोटे छोटेसे दाणे बनतात. जरा थोडं खाली झालं की लालसर पुरळ येते, ज्याला खाज पण सुटते. आणि जर अजून थोडी जर खाली ती ब्लॉक झाली तर तुम्हाला पिंपल सारखे इरप्शन्स येतात, पण ते इरिटेटिंग असतात. पण मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी त्याच्यावरती मदत करते ती म्हणजे जे अँबियंट टेम्परेचर आहे ना ते 1 ते 2 डिग्रीनी कमी करणं. मग आपण ते बसल्या बसल्या कसं करू शकतो? कॉटनचे कपडे वापरू शकतो ज्याच्यातून हवा खेळती राहते. ती आसपास एखादा फॅन लावू शकतो जेणेकरून की हवा आपल्या आसपास जी खेळती राहील. सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं गार पाण्याने आंघोळ करू शकतो. या ज्या गोष्टी आहेत तुमचं अँबियंट टेम्परेचर थोडं कमी करतात. आतून जर मला काय करायचंय तर सगळ्यात महत्त्वाचं भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं, व्हिटॅमिन सी खाणं. बट आता बाहेरून आपण लावत असताना काय योग्य आणि काय नाहीये, तर पावडर्स लावणं बिलकुल पण चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण पावडर्स लावतो तर त्या लेअरिंग करतात त्याच्यावरती आणि त्या त्वचेला आणि जास्त इरिटेट करतात. क्रीम्स नाही लावायला पाहिजेत, पावडर्स नाही लावायला थंड पाहिजे. इफेक्ट छान वाटतं ना असं. तर थंड इफेक्ट असणं आणि खरं त्वचा कूल होणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. जर आपण मिंट वापरलं त्वचेवरती तर मिंटनी काही तुमच्या ज्या नर्व्स आहेत ना त्या थोड्याशा स्टिम्युलेट होतात आणि आपल्याला थंड झाल्यासारखं वाटतं. मग ते स्प्रेज मारणं कुठले तरी किंवा गुलाबजल मारणं वगैरे यांनी खरं स्किन जी ती कूल डाऊन होत नाही. एकतर आपण कॅलामाइन लोशन लावू शकतो सिंपलचं, जे घरात आहे ते लाईट मॉइश्चरायझर, गार पाण्याने आंघोळ करणं, पाणी भरपूर पिणं, या गोष्टी आपण घरी करू शकतो. या गोष्टी करून पण जर ते जात नसेल तर यू नीड टू व्हिजिट डर्मॅटॉलॉजिस्ट. मग ते तुम्हाला त्या पद्धतीने औषधं देतील.